सध्या आपण जे काम करतोय, आपलं सेंटर सुरू, हे स्कूल सुरू झाल्यापासून, हे स्कूल आहे, याला आपण सतीश स्कूल ऑफ अवेकनिंग म्हणतो. स्कूल सुरू झाल्यापासून आपण एक काम करायला सुरुवात केलेली आहे, तो म्हणजे सेंट्रल पॉइंटवर येणे. आणि सेंट्रल पॉइंट जो आहे सतीचा, जागृतीचा, स्वतःशी कनेक्ट होण्याचा, स्वतःला जाणण्याचा, हा आता त्या सेंट्रल पॉइंट कडे येण्याचा आपला पहिला प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी आपण बाकीच्या गोष्टी, जसं आपल्याला जशी परिस्थिती आहे, जसे मुद्दे आहेत, त्याप्रमाणे ते आपण बोलतो आणि सेंटरला येतो, स्वतःकडे येतो, स्वतःमध्ये येतो. आता स्वतःमध्ये येणं म्हणजे काय, हा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला आहे. कनेक्ट होणं म्हणजे काय, तुम्हाला पण लक्षात आला असेल तो, कारण आता तुम्ही बरेच व्हिडिओ ऐकलेले आहेत भूषण. तर स्वतःमध्ये येणं म्हणजे काय, स्वतःशी कनेक्ट होणं म्हणजे काय, तर हा प्रश्न बरेच लोक विचारतात का कनेक्ट व्हायचं म्हणजे काय व्हायचं, स्वतःशी कनेक्ट व्हायचं म्हणजे काय व्हायचं. तर त्याची थोडी विरुद्ध बाजू आधी पाहावी लागते. का आपण स्वतःशी कनेक्टेड नाही म्हणजे काय हे जेव्हा लक्षात येतं की आपण स्वतःशी कनेक्टेड नाही, आपल्याला स्वतःचं भान नाही आणि मुद्दाम नाही होत, हे नॅचरलच आहे. ते आपण नेहमी सायन्सचा आधार घ्यावाच लागतो, कारण सायन्स लोकांमध्ये पोहोचलेलं आहे. बुद्धाची सती जागृती अजून लोकांपर्यंत नाही जास्त पोहोचली, पण सायन्स पोहोचलेलं आहे. म्हणून ते सायन्सच्या आधारे थोडस बोलावं लागतं, परंतु सायन्सकडे बुद्धाचं उत्तर नाही. बुद्धाचं उत्तर, बुद्धाला जे सापडलं त्याचं उत्तर सायन्समध्ये नाही, परंतु सायन्सच्या आधारे आपण बुद्धाकडे येऊ शकतो. म्हणजे जसं आपल्याला बुद्ध काही अंशी समजले, सगळे नाही समजले, काही अंशी आपल्याला बुद्ध समजले, पण आपल्याला जेवढे समजले त्याच्या आधारेच आपल्याला पुढे जावं लागतं. म्हणजे आपण ज्याचा आधार घेतो तो पूर्ण असेल नसेल त्याचा विचार नाही करता येत. म्हणजे सायन्स अपूर्ण आहे असं आपण जर म्हटलं, सायन्स अजून शोध घेतच आहे. आपण मगापासून चर्चा करतोय की ॲटमवर किंवा मॉलिक्युलवर, परमाणूवर, है ना, अणू, परमाणू, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, आणि मग शेवटी ब्रेक होतो ते एनर्जी पर्यंत आपण चर्चा करत आला. पुढे आता एनर्जी म्हणजे काय, तिथे येऊन थांबलो आपण. एनर्जी म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर एनर्जी कुठे आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. एनर्जी कुठे आहे, तर एनर्जी बाहेर तर आहेच आहे असं आपण म्हणतो सगळं. म्हणजे सूर्य पण शक्ती आहे, किंवा अग्नी ही एक शक्ती आहे, किंवा पाणी ही पण एक शक्ती आहे, इलेक्ट्रिसिटी एक शक्ती आहे. एनर्जी बाहेर पण आहे, परंतु बाहेरची एनर्जी आपल्याला पूर्ण जाणवेल न जाणवेल आपल्याला माहिती नाही, पण स्वतःतली एनर्जी जाणू शकते. आणि आपण म्हणजे ही पर्सनल आपण नाही, हे आपलं अस्तित्व हा बाहेरच्या एनर्जीचाच काय म्हणतात, हे प्रॉडक्ट आहे, अपत्य आहे ना. स्वतंत्र असं काहीच नाही, हे सगळं म्युच्युअली डिपेंडंट आहे, कार्यकारण भावावर अवलंबून आहे. बाहेरचं आहे तेच आत आहे. मग बाहेरचा शोध घ्यायचा असेल तर आपण स्वतः जाऊन असे घेऊ शकता. इलेक्ट्रिसिटी मी पाहिल असं मी जाऊन ते करू शकत नाही, ते काम पाहू शकत नाही. पण त्याचा काहीतरी अंश माझ्यामध्ये आहे. जसं आपण म्हणतो की आपलं ब्रेन आणि आपली मज्जासंस्था, नर्वस सिस्टम ही इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे.
म्हणजे इलेक्ट्रिसिटी बाहेर नाही, इलेक्ट्रिसिटी आपल्यात पण आहे. तो करंट आपल्यामध्ये आहे. मग बाहेरचा शोध आपल्याला घ्यायचा असेल तर आधी आपल्याला आपला शोध घ्यावा लागतो. असं एक सर्वसाधारण स्वरूप आहे. परंतु ते आपल्याला आपला बोध नसल्यामुळं, आपलं भान नसल्यामुळं, आपली जागृती नसल्यामुळे हे सगळं काय चाललं हे आपल्याला लक्षात येत, म्हणजेच आपण भानावर नाही, म्हणजे आपण सतीमध्ये जागृत नाही. आणि म्हणून क्लिअर स्पष्ट काहीच कळत नाही. सायन्स पण म्हणतं कॉन्शियस अनकॉन्शियस माइंडच्या भाषेत, नाही का? ते पण जागृत अजागृतीचाच मुद्दा आहे. तर युनिट ही एक संकल्पना आहे, माहिती आहे ना? युनिट म्हणजे काय? काय युनिट म्हणजे एकच म्हणतो आपण त्याला. युनिटी म्हणजे सगळ्यात शेवटचं. हा, युनिट म्हणजे अल्टिमेट एक. हा, एक ब्रेक करत 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 शेवटचा जो काही शिल्लक राहतो ते एक युनिट आहे. असंच आहे ना? युनिट, त्याच्या पुढे काय नाही. आपण जर म्हटलं की निसर्गाचा आपण एक युनिट आहोत, बरोबर, असं म्हणता येऊ शकतं का? मग त्या भाषेत आपण बोलू शकतो एक युनिट, एकक आहे. आपण निसर्गाचं एक युनिट आहोत, म्हणजे मायक्रो लेवल, छोट्यात जे आहोत ते युनिट आहोत आपण. मग मायक्रो मधून मेगामध्ये जाता येईल ना? जाता येईल ना? तर सध्या आपण मेगामध्ये पण नाही, मायक्रोमध्ये पण नाही. आपल्याला आपल्या अस्तित्वाचं भान नसल्यामुळे, त्याच्याशी आपण कनेक्टेड नसल्यामुळे आपल्याला हे काय चाललं ते कळत नाही. फक्त आपल्याला आपलं जे जगणं जे आहे, जिवंतपणा जो आहे, म्हणजे आपलं चालणं, उठणं, बसणं, बोलणं, खाणं, पिणं, हे जे काय आहे, एवढं पुरतंच आपलं लाईफ, तेवढंच जाणीव आहे, तेवढंच समजतंय. पण हे काय चाललंय नेमकं हे नाही आपल्याला लक्षात येत नॅचरली. का? तर ते अनकॉन्शियस माइंड, अजागृत मन, भानावर नसलेलं मन फार मोठं आहे. आपल्याला कळतच नाही काय, आणि त्याच्यामुळे त्याच्यात दडलेले प्रश्न आपल्याला कळत नाही. आणि ते प्रश्न आपल्याला सतावतात. त्याला आपण भीती म्हणतो, त्याला आपण असुरक्षितता म्हणतो, है ना? त्याला आपण एकटेपणा म्हणतो. पाणी प्या बरं, पाणी प्या, झोप आली द्या. सर, हे जे आहे ना, म्हणजे आपलं शरीर तर एवढा म्हणजे ट्रिलियन्स ऑफ पेशीने तर बनलेलंच आहे. पण एक जरी पेशी आपण अभ्यासाला घेतली ना, तर आपले अहमदनगर शहरात जसे व्यवहार चालू आहेत तसे तेवढे व्यवहार त्या पेशीत चालू असतात. हो, पण ती पेशी कुठे आहे हे शोधावं लागेल. आणि ते थोडा म्हणजे कसं आहे की थोडा आता लॉजिकचा पण प्रश्न आहे त्याचा. आपण लॉजिकल पेशी येते, ऍक्च्युअल फॅक्च्युअल सेल नाही, तो लॉजिकल सेल आहे. तर आपला लॉजिक फार वेळ नाही काम करत. तर्क हा फिरत 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 किती फिरला ना तर तो फिरतच राहतो. तर सेंट्रल पॉइंटला आला पाहिजे, आणि तो सेंट्रल पॉइंट म्हणजे आपण आहोत, आपलं लाईफ आहे, इथं आहे आपण, हिअर. तर तिथं आपल्याला फिरून फिरून स्वतःमध्ये येता आलं पाहिजे, मग आपल्याला बाकीचा शोध लागतो. परंतु स्वतःमध्ये काय यायचं, स्वतःशी का कनेक्ट व्हायचं, याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपलं असणं, आपलं जगणं, हे अस्तित्व
हे पेनफुल आहे, यातना आहे. आपलं अस्तित्व हे यातना आहे आणि यातना असल्यामुळं तो प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःकडेच वळावं लागतं. पण यातना आहेत याचं भान नसतं, जीवनाचंच भान नाही, त्यामुळे दुःख आहे हे सत्यही कळत नाही. बुद्धाने पुष्कळ सांगितलं दुःख सत्य आहे, त्यातून बाहेर पडता येऊ शकतं, ते पडण्याचा मार्ग पण आहे. हे सगळं ऐकून माहिती आहे, पण प्रत्यक्षात आपण नाही त्याच्यात उतरलो. म्हणजेच आपण स्वतःशी कनेक्ट, स्वतःपर्यंत आलो नाही. आपण जगामध्ये आहोत पण स्वतःमध्ये नाही, आणि स्वतःमध्ये आल्याशिवाय आपल्याला तो प्रश्न सुटू शकतो. म्हणून आपण जी सुरुवात केली का आपण एक युनिट समजून, एक सेंटर समजून सेंट्रलाइज थोडस झालं पाहिजे. सेंट्रलाइज होणं म्हणजे आत्मकेंद्रित होणं असं नाही, स्वतःत अडकणं असं नाही. ते संशोधन आहे. संशोधक कधी अडकून नाही पडत. खरा संशोधक कधीच अडकून नाही पडत. तो जरी एखाद्या गोष्टीचा शोध घेत असला तरी तो शोध तो ऑब्जेक्टिव्हली घेतो, म्हणजे वस्तुनिष्ठ, म्हणजे तो विषय बाहेर येतो. म्हणजे आपण आपला आतला विषय पण बाहेरच आहे आपल्या दृष्टी संशोधन म्हणून, कारण तो माहित नाही म्हणून तर आपण बाहेर म्हणू शकतो. बाहेरचा आतला अशा भाषेत त्याचा जास्त विचार करण्याची गरज नाही. आपल्याला प्रश्नाला धरूनच विचार केला पाहिजे का आपलं जीवन ही जर यातना आहे, आपलं जीवन ही जर पेनफुल आहे, आपल्या जीवनामध्ये जर अस्वस्थता आहे, असुरक्षितता आहे, इन्सिक्युरिटी आहे, एकटेपणा आहे, फिअर आहे, भय आहे, निद्रानाश आहे, काही आहे, ऍग्रेसिव्हनेस आहे, वखवक आहे, हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तर, हे सगळं अनेक प्रॉब्लेम आहेत. तर ते प्रॉब्लेम आपल्याला स्पष्ट नाही जाणवत, म्हणून ते जाणवण्यासाठीच आपल्याला अगोदर भानावर आलं पाहिजे, सतीमध्ये आलं पाहिजे, असं एक आपण ते म्हणू शकतो. आता आपण कसं आहे की जे मानण्याचा प्रयत्न करतो ते अगदी सगळे अगदी बुद्धांनी सांगितलेले शब्द कसे असतील आपल्याला माहिती नाही. आता ते म्हणतात बुद्धांचे शब्द धम्मग्रंथामध्ये आहेत, पण धम्मग्रंथ बुद्धांनी लिहिलेले नाही. बुद्धांच्या काळात लिखाण वगैरे हा प्रकार नव्हता, ओरल. त्याच्यामुळे आपण जे वाचतो, अभ्यास करतो, हे बुद्धापासून ज्या अनेक पिढ्या पुढे आल्या, बुद्धानंतरच्या धम्मप्रचाराच्या ज्या अनेक पिढ्या, अनेक लोकांनी जे पास ऑन करत करत जे आपल्यापर्यंत आलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक संमिश्रण शक्य आहे. म्हणून बाबासाहेबांनी जे म्हटलंय की कोणताही ग्रंथ हा बिनचूक आहे असं मानणं अधम्म आहे, तो धम्म नाही. म्हणून कोणत्या आणि त्यांच्याच पुस्तकात लिहितात, परत बुद्धांनी धम्मामध्ये त्यांच्याच पुस्तकात ते लिहितात का कोणताही ग्रंथ हा बिनचूक नाही, प्रमादातीत नाही. पाली भाषा म्हणजे फक्त बोली भाषा होती का, लिखित स्वरूपात? बोली भाषा, त्या लिपी नव्हती, लिपीबद्ध धर्मसंहिता ज्या बनल्या होत्या त्या तोंडीच होत्या, सुरुवातीच्या तोंडीच होत्या. हा नाही, बरोबर आहे. हा तर नाही, एखादा प्रश्न इमिजिएट असेल, कनेक्टेड असेल तर विचारला पाहिजे, त्याचं काही बंधन नाही. कारण मी कधी थांबणार, तुम्ही प्रश्न तोपर्यंत तुमच्या मनात तो प्रश्न ब्लॉक होऊन जातो, ते बरोबर आहे. म्हणजे
हा त्या संबंधित प्रश्न पाहिजे आणि तो लगेच तुम्हाला विचारायचा, आपण चर्चा करू शकतो लगेच. तर सुरुवातीच्या संगीनी ज्या झाल्या त्या तोंडी झाल्या हो, आणि त्यालाही काही निमित्त झालं असं म्हणतात. आता आपण अनेक विषय एकत्र चालले, हे आपण थोडस समजून घेऊ का. खूप विषय एकत्र चालले. आपल्याला मुख्य विषय जो घ्यायचा तो युनिटमध्ये यायचा, पण आपण असं म्हणतो की आत्मकेंद्रित नाही होत आपण इथं. आपल्याला म्हणजे मी 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 हा विषय नाही, अस्तित्व हा विषय, जीवनाचं जे अस्तित्व आहे हा विषय आहे, आणि मी हे त्याचं निमित्त आहे, संशोधनाचं ते निमित्त आहे. म्हणून मी एकटा बसून हे काम नाही करू शकत. बुद्धांनी सुद्धा एकट्याने बसून काम नाही केलं, बाबासाहेबांनी पण एकट्याने बसून काम नाही केलं, ती गोष्ट इतरांशी शेअर केली. म्हणून बुद्धाने धम्माचा प्रचार केला. त्याचं कारण काय की जगाचं दुःख जर दूर करायचं असेल तर जगामध्ये गेलं पाहिजे. तुमचं दुःख दूर करायचं असेल तर तुमच्यामध्ये आलं पाहिजे. पण तुम्ही जग वेगळं नाही, आपण आणि जग वेगळं नाही ना. आपण आणि जग जर वेगळं नाही तर सुरुवात युनिट पासूनच केली पाहिजे, स्वतःपासून. म्हणून ते स्वतःमध्ये उतरलं पाहिजे. तर ते स्वतःमध्ये कसं उतरायचं हे आपण ज्या पद्धतीनं शिकतो त्याला आपण सती साधना किंवा जागृतीची कार्यशाळा या अंतर्गत आपण ते पाहतो, आणि त्याच्या निमित्तानं आपण स्वतःशी कनेक्ट होतो. आता ज्या लोक बऱ्याच दिवसापासून ह्या प्रवाहामध्ये आहेत त्यांना ही गोष्ट माहिती की स्वतःशी कनेक्ट होणं म्हणजे काय, स्वतःमध्ये उतरणं म्हणजे काय. तर कोणती गोष्ट करण्यासाठी काहीतरी माध्यम वापरावं लागतं. आता हे लोक मुंबईहून आले तर कसे आले, इथं पोहोचले, कसे पोहोचले, माध्यम. बस मध्ये येईपर्यंत लोकल, ट्रेन पर्यंत येईपर्यंत रिक्षा किंवा बस, तिथली बस, लोकल बस, असं करत करत ते घरातून त्या घरातून ह्या घरात आले, सेंटरला आले. माध्यमाला धरूनच आपण पुढे जातो, डायरेक्ट जाऊ शकत. आधारानेच आपण पुढे जाऊ शकतो. शरणं, बुद्धं शरणं धम्मं शरणं, शरण कशाच्या तरी आधारानेच आपल्याला पुढे जाता येतं. तसं आपल्यामध्ये जर आपल्याला पोहोचायचं असेल तर कशाला धरून जायचं, बुद्धं शरणं. बुद्ध म्हणजे काय, जागृती. बुद्ध म्हणजे ज्यांना बोध झालाय त्यांना आपण बुद्ध म्हणतो. बुद्ध म्हणजे मूर्तीत आणि फोटोत नाही. बुद्ध म्हणजे जागृत अवस्था, आणि अवस्था, त्यांची अवस्था जागृत होती कशावरून, आपल्याला ते लक्षात येणार. जेव्हा लक्षात येईल तेव्हा हा, हे बुद्धांनी केलं असं, हे बुद्धांनी पाहिलं असं. म्हणजे बुद्धं शरणं बाहेर नाही, बुद्धं शरणं जागृतीमध्ये, स्वतःच्या जागृतीमध्ये आहे, सतीमध्ये आहे. त्याचं परफेक्शन, त्याची पूर्णत्वाची अवस्था म्हणजे बुद्धत्वाची अवस्था. म्हणजे बुद्ध आपल्यामध्येच आहे. मग त्या जागृतीच्या आधारेच, त्याच्या माध्यमातूनच आपल्याला जे काही दिसणार आहे, जे काही सापडणार आहे, त्याला धम्म म्हटलेलं आहे. धम्म म्हणजे ह्या बॉडी माइंड मध्ये जे जे काही चाललेलं आहे ते सगळंच ऍक्टिव्हिटी, ज्या ऍक्टिव्हिटी ज्या बॉडी माइंड मध्ये चाललेल्या आहे त्याला धम्म म्हटलेलं आहे. परंतु आतमध्ये जे जे काही चाललेलं आहे
ते सगळं ज्याला समजतं ते माइंड आहे. मेंटल इव्हेंट, मेंटल सिस्टम आहे, नर्वस सिस्टम. म्हणून सगळ्यात अल्टिमेट जो काही आपला जो प्रवास आहे तो आत उतरून याच्यापर्यंत पोहोचण्याचा आहे, मनोधर्मांतर. म्हणून ते उतरावं लागतं. आता मुद्दाम एक आराखडा आपण उभा करायचा प्रयत्न करतो, प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने सांगतो, पण शेवटी तिथंच येतो. आपल्याला यायचं तिथं सेंटरला, युनिटमध्ये यायचं, स्वतःमध्ये यायचं. दुसरी गोष्ट, कितीही स्पष्ट करून सांगितलं तरी ज्याचं काम त्यालाच करायचं. आणि तुम्ही स्वतःमध्ये उतरण्याची तुम्ही किती तयारी करता ह्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही तुमच्यामध्ये, मी माझ्यामध्ये उतरण्यासाठी माझं माइंड, माझं मन तरी तयार आहे का, माझं शरीर तयार आहे का, सपोर्टिव्ह आहे का, हे जे आता समजा आता मुंबईहून आले आणि जागरण झालं म्हणजे झोप आहे, डोळ्यावर झोप आहे, शरीर थकलेलं आहे. आता ते शरीर त्यांना ह्या विषयात यायला, तो थकवा त्यांना या विषयात यायला अलाव करणार का? नाही करत, करू शकत. झोप आहे, थकवा आहे, मग या थकव्यामध्ये, या झोपेमध्ये आपण जागृतीचा अभ्यास कसा करणार? म्हणजे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे, ज्याच्या त्याच्या मनस्थितीवर, शरीर स्थितीवर, अंडरस्टँडिंगवर, अनेक गोष्टींवर हे काम अवलंबून आहे. त्यामुळे आपण त्याला कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर लगेच तिथून सुरुवात होईल आणि मग आपण पोहोचू, असं ते होत नाही. आपलं लाईफ ही जी गोष्ट आहे, आपली जीवन ही जी गोष्ट आहे, ही एक गुंतागुंत आहे. आणि ती गुंतागुंत आहे हे समजून घेण्यासाठीच आधी आपल्याला जास्त प्रयत्न करावा लागतो. म्हणजे जेवढं समजतं तेवढंच ते सरळ सोपं काम नाही. समजल्यावर सोपं आहे, पण समजेपर्यंत अवघड आहे. समजेपर्यंत ही गोष्ट अवघड आहे. म्हणून जे काही पहिले श्रम घ्यावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात, ते मुद्दा समजून घेण्यासाठीच करावं लागतं. म्हणून धम्मप्रचार अवघड का आहे, तर मुद्दात, बेसिक मुद्दाच लक्षात येत नाही की काय करायचं नेमकं. बुद्धं शरणं म्हणजे काय, कशासाठी, धम्मं शरणं कशासाठी, संघं शरणं कशासाठी, सगळ्यांना घेऊन का चालायचं, हे समजणं सोपं आहे. म्हणून हा पसारा मांडावा. आणि मग पसाराचं एकदा ज्ञान झालं का मग माणूस सेंटरला येतो. स्वतःमध्ये आपण हरवलेले आहोत, आपण पसारामध्ये हरवलेले आहोत. ते जीवनाचं स्वरूपच तसं आहे. कारण ते आपण जगात आलो, जन्म घेतला आणि जगात आलो आणि पसारातच आलो ना आपण. आणि पसाऱ्याशी आपण जोडले गेलो. नाही, आधी रडायला सुरुवात केली, का रडतंय म्हणून ते भूक लागली असेल, मग पाजा काहीतरी, पाणी पाजा, दूध पाजा, काहीतरी द्या. जास्त आजारी असेल तर त्याला टोचा, आणखीन काही त्याला काहीतरी करा, इन्क्युबेटर मध्ये ठेवा, काकडलं जरा त्याला, त्या बाळाला त्या उबवणीमध्ये ठेवा, काहीतरी त्याला ते करत करत त्याला ती ऊब चांगली लागली, त्याला पाजलेलं दूध चांगलं लागलं, त्याच्यावर त्याला जे काही सुरक्षितता मिळेल, त्याला जे काही त्याच्यातून बरं वाटलं त्या बाळाला, तोच त्याचा पुढचा विषय बनलेला आहे. आणि तोच आपला आजचा विषय असतो. आपल्याला पण खायला काहीतरी चांगलं पाहिजे ना.
भरण पोषण हा भरण पोषण हा. ते बाळ जन्मलेलं बाळ काकडलं म्हणून त्याला त्या इन्क्युबेटरच म्हणतात ना, काय म्हणतात हो हा. बाळ काकडलं म्हणून त्याला इन्क्युबेटर मध्ये ठेवलं, आपल्याला गरम होतं म्हणून आपण फॅन चालवतो. म्हणजे शेवटी कसं सगळं सुरक्षिततेसाठी जे आहे, तर हे पसारात आपण आलो जन्मानंतर, ते सगळं आपण पसाऱ्यामध्येच आपण म्हणजे जगामध्ये आपण हरवलेलो आहोत. आपलं हे अस्तित्व, हे युनिट हे जगामध्ये जणू काय हरवलेलं आहे. आपलं लाईफ हे एक युनिट आहे असा एक विषय चालला काय मगापासून. जगातलं एक युनिट आहोत आपण, आणि त्या युनिट पर्यंत आलं पाहिजे. कारण त्या मायक्रो पासूनच मेगामध्ये आपण जाणार, सूक्ष्म ह्याच्यातूनच आपण स्थूल ह्याच्यामध्ये जाणार है ना. म्हणून ते स्वतःमध्ये आलं पाहिजे असा एक विषय चाललेला आहे. पण आपण पसाऱ्यामध्ये हरवलो, कारण आपले इंद्रिय, आपले डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ह्या सगळ्यांनी आपण जगाशी जोडलेले आहोत. आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या संस्कारामध्ये आपण आतल्या आत पण हरवलेले आहोत, बाहेर हरवलेले आहोत. आणि आपलं स्वतःच आपल्याला भान नसल्यामुळं नेमकं जग आणि आपण याचा काय संबंध आहे, आणि आपण आतमध्ये अस्वस्थ का आहोत वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न आपल्याला त्याच्यावर पडतात. आणि विशेषतः ते का पडतात, तर लाईफ हे पेनफुल आहे, यातना आहेत, डिस्टर्बन्स आहेत. म्हणजे आता मांडी घालून बसला म्हणून कळ आली किंवा पाय पसरतो आपण, पाय पसरून झाले का आता आपण त्या तिथे कळ लागले, आता आपण परत मांडी घालू, खाली बसून कंटाळा नाही जमत खुर्चीवर बसू, खुर्चीवर पण फार वेळ झाला आता आपण खाली बसू, खाली बसलं तर आता मागं उशी घेऊ. म्हणजे लाईफ जे आहे असंच आहे, अस्वस्थता जी आहे हे त्याचं लक्षण आहे, त्याला दुःख म्हटलंय. ते फिजिकल असेल नाही तर मेंटल असेल. कधी कधी फिजिकली आपण एकदम कम्फर्टेबल असतो, पण डोक्यात असं काहीतरी चाललेलं असतं का ते जागेवर थांबत नाही. तर मग एक स्थिरता कशी करतात, हा स्थिरता कशी प्राप्त करायची, तिकडे चाललोय ना आपण. आपण अस्थिरता लक्षात आल्याशिवाय स्थिरतेकडे नाही जाऊ शकत. अस्थिरता कुठे आहे, मग तिकडे चाललोय आपण. मेन पॉइंटला युनिट पर्यंत येऊ आल्याशिवाय आपण त्याच्यात अस्थिरतेतून स्थिरता निर्माण नाही करू शकत. अस्थिर आहोत हे तर कळायला पाहिजे ना, आहोत का अस्थिर आपण. प्रॉब्लेम लक्षात आलाय का, ज्याचा प्रॉब्लेम लक्षात येत नाही त्याला सोल्युशन लक्षात येत नाही. ज्याला प्रश्न कळत नाही त्याला उत्तर सापडत नाही, हे ना. प्रश्नपत्रिकेत समोर प्रश्न आलाय तुम्हाला आणि तो प्रश्नच कळाला नाही तर काय उत्तर लिहिणार. आणि तो प्रश्न कळण्यासाठी काय पाहिजे, आधीच अभ्यास पाहिजे. कशाविषयीचा तो प्रश्न आहे त्याचा अभ्यास पाहिजे, तर तो प्रश्न कळेल. आणि मग तुम्ही जो काय अभ्यास केलाय त्याच्यातून ते उत्तर येईल, आणि मग तुम्हाला मार्क दिले जातात. प्रश्नच नाही कळाला, प्रश्न पुष्कळ आहे डोक्यात, किंवा आपल्याला प्रश्न समजून घेणं आणि त्याचं उत्तर लिहिणं हा कधी कधी डोक्यात विषय नसतोय. मला पास व्हायचा हा विषय, मला ते आलं पाहिजे, मला समजलं, सिद्ध झालं पाहिजे, मी पास झालो पाहिजे. पण ज्याच्यावर पास होणं अवलंबून आहे तो प्रश्न समजणं, म्हणजे त्याच्याविषयीचा अभ्यास असणं, ही गोष्ट आपण विसरून जातो. मुलं अभ्यास परीक्षेजवळ आल्यावर मग आता घाई करतात आणि त्यांना ते जमत नाही. कारण जो प्रश्न विचारला जाणार आहे त्याच्याविषयीच अवलोकन तुम्हाला आधी वर्षभर करावं लागतंय, मग तो शेवटी प्रश्न आहे. आणि मग तुम्ही वर्षभर काय केलं त्याच्यावर तो प्रश्न सोडवणं अवलंबून आहे. इतकं सरळ आहे. तसे लाईफ आपण
स्पष्ट समजून घेतो का फक्त समजलं पाहिजे याच्यासाठी घाई करतो? तसं ते समजतच नाही. उत्तराकडे वळण्याची घाई नाही करायची. प्रश्न समजून घेण्यासाठी प्रयत्न करा. असा प्रश्न आहे, या प्रश्नासाठी सगळा अभ्यास आहे. जे काय प्रश्न असतील ते प्रश्न अभ्यासावर अवलंबून असतात. म्हणजे जो काही आपल्याला जे काय आपण केलं त्याच्यावर, पण ते केलंय का आधीच, तर या प्रश्नाचा उत्तराचा संबंध आहे. नसेल तर मग ते जेवढं तुम्ही केलं तेवढं तुम्हाला मार्क येतो. जसं लाईफ आपण किती समजून घेतो, तर त्या आधी तोच अभ्यास जो आहे त्याला धम्म म्हटलेला आहे. त्यालाच धम्म म्हटलेला आहे. आणि तो धम्म जो आहे, आता आपण त्याला सोपं करण्याचा जास्त प्रयत्न करतो की धम्म म्हणजे कुठलं पुस्तक नाही, धम्म म्हणजे प्रवचन नाही, धम्म कुठंच नाही. धम्म म्हणजे आपण आहोत, आपलं लाईफ आहे, आपलं माइंड आहे, आपले विचार आहेत, आपले चित्त आहे, इमोशन्स आहेत, आपल्या जाणीव आहेत. हे सगळं ज्या कायत आहे ते काया. धम्मं कायेन पश्यति, काय धम्म पहा म्हणतात. ते सोपं एकदम, फार इतकं सरळ सांगितलंय. जो कायेत उतरतो त्याला धम्म समजतात. आणि कायेत उतरणं म्हणजे सेंट्रल लाईन, युनिट मध्ये, निसर्गाच्या युनिट मध्ये. मला वाटतं बोलता बोलता आपण कनेक्ट होतोय. बोलता बोलता आपण कनेक्ट आपोआप होतो. माइंड आपोआपच तिथे येते ते. परंतु एखाद्या शहरात नुसतं येणं आणि ते शहर फिरून पाहणं याच्यात फरक आहे. नाहीतर नगरमध्ये आले आणि तुम्ही खोलीत बसले आणि मला सगळं, आणि संध्याकाळची गाडी धरून गेले आणि जाऊन तिकडे सांगितलं मी नगर पाहिलं. मी फक्त खोली पाहिली, बसने आले आणि खोली पाहिली, संध्याकाळी गाडीत बसले आणि परत गेले किंवा कुठे जे काय असं जर केलं, हा आता मी एक दिवसाच्या यावर आलो आणि मग तिथे पोहोचलो आणि हा कळालं, युनिट कळालं, हा मन आणि हे धम्म हे कळालं. आता बुद्ध कळाले, जागृती कळाली. त्या पॉइंट पर्यंत येणं आणि ते पॉइंट समजण्यासाठी त्याच्या खोलात उतरणं हा वेगळा विषय आहे, पुढचा विषय आहे. नगर पाहणं तुम्हाला इथं थांबवावंच लागेल. नगर तुम्हाला सगळं पाहायचं असेल किंवा मला मुंबई पाहायची असेल तर मला तिथं जाणं, फक्त कुठेतरी एखाद्या ठिकाणी जाऊन परत येणं नाही, तर मला तिथं थांबावं लागेल, मला फिरावं लागेल. आणि ती महानगरी म्हणजे गुंतागुंतीची नगरी. आमचं नगर सोपं आहे. तुम्ही एका दिवसात मोटरसायकल घेतली ते एका दिवसात काय अर्ध्या दिवसात सगळं नगर तुम्ही पालथ करू संपवाल. पण मुंबई सारख्या मोठ्या शहरात गेला तर तुम्हाला अनेक, एक तर तुम्हाला कोणीतरी असा गाईड असला पाहिजे, कोणीतरी सांगणारा. तसं ह्या लाईफला तर या धम्माला बुद्धाने महासागर म्हटलेला आहे. आता मुंबईपेक्षा अवघड गोष्ट आहे, त्या महानगरीपेक्षा ही अवघड गोष्ट आहे महासागरामध्ये उतरणं. आणि जसे तुम्ही पोहून जाणार का, पाणबुडी वापरताय की आणखीन काय वापरताय, इथे सती साधना हा त्या सागरामध्ये उतरण्याचा एक मार्ग आहे. जागृती म्हणजे अस्तित्वाबद्दलची जागृती. आणि ही जागृती हाही कुठून बाहेरून घेण्याचा मुद्दा नाही, तो तिथंच आहे, त्याच्यातच आहे.
मनातच आहे, ह्या जीवनातच आहे, ह्या नर्वस सिस्टम मध्येच आहे. ह्या ब्रेन आणि सगळ्या जे काही मज्जासंस्था सगळ्या याच्यामध्ये पसरलेली आहे, ह्या जाणीवांमध्येच ते सगळं आहे. त्याच्यात जागृतीचा गुणधर्म आहे. जसा त्याच्यात ध्यानाचा गुणधर्म आहे एका ठिकाणी थांबणं, तसा याच्यामध्ये जागृतीचा गुणधर्म आहे, व्यापक व्यापक जागृती. आणि ती जागृती सुद्धा मला तर असं वाटतं की ह्या इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेसशीच कनेक्टेड आहे, नर्वस सिस्टम. तर त्याच्यात कसं उतरायचं हा एक प्रॅक्टिकल पुढचा मुद्दा आपोआपच येतो.